हे गाइज, हेलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल, ज्याचं नाव आहे ज्योती नितीन नेवरेकर ब्लॉग्स। तर आज आहे रामनवमी। आज राम जे आहेत प्रभू श्रीराम त्यांचा आज जन्म झालेला आणि सगळीकडे खूप मोठं उत्सव असतं। जिथे जिथे राम मंदिर असतं तिथे खूप छान सजवलं जातं। प्रभू श्रीरामांना पाळण्यात घातलं जातं। एक हफ्ता अगोदरपासूनच हरिपाठ चालू असतो। नवरात्री जे आहे ते पण एक हफ्ता अगोदरपासून चालू होती आणि आज रामनवमीचं ते पूर्ण होतं। आणि आजच्या दिवशी जे अखंड पाठ जे आहे करतात, बहुतेक ठिकाणी मंदिरात जे प्रभू श्रीरामांचं मंदिर आहे तिथे अखंड हरिनाम पाठ केलं जातं 9 दिवसांचं। आणि मग नंतर श्रीरामांचं जे जन्म आहे ते पाळण्यामध्ये हे करून त्या पाळण्याला झुलवलं जातं आणि आजच्या दिवशी खूप मोठं उत्सव असतं। तर इथे आजूबाजूला श्रीरामांचं मंदिर तर नाही आहे, पण स्टेशनला आहे श्रीरामांचं मंदिर। तर आम्ही संध्याकाळी जाणार आहोत, तर तुमच्याबरोबर मी नक्कीच शेअर करणार आहे। तर आता सध्या स्वयंपाकाला लावूया, तर चला मग लेट्स बिगिन। सो इथे बनवणार आहे मिक्स भाजी। तर मिक्समध्ये माझ्याकडे ॲक्च्युली मी पनीरची भाजी बनवणार होती, पण याच्यामध्ये गाजर माझ्याकडे होते, बीन्स होते थोडेसे, तर मी विचार केला की आपण वापरूया। आणि पीठ जे आहे मी मळून ठेवलेलं आहे आणि तेल पण तापलेलं आहे। कोणचं तपू घेऊन गेलंय? पुऱ्या ॲक्च्युली बनवत होती मी, तेव्हा प्रथाचे काही फ्रेंड्स लोक आलेले, तर विचार केला की आजच्या दिवशी कन्यापूजन करतात, तर दोघेही घरी असे सहज आलेले खेळायला। तर असंच माझ्या मनामध्ये आलं की आपण हळद कुंकू लावून त्यांचा मान करूया, म्हणून श्रीखंड तर आणलेलंच आहे आणि पुरी पण आहे, तर आपण तसंच त्यांना हळद कुंकू लावून त्यांना मानही करून घेऊया। तर असंच मनात आलं, सहज विचार केला चला करूया, तर तेच आता करणार आहे। तर या सगळ्या वस्तू माझ्याकडे अवेलेबल होत्या। मंच जे आहे ते मी मागवलेलं आहे आणि बाकी सगळ्या वस्तू माझ्याकडे अवेलेबल अगोदरपासूनच आहे। काही वस्तू मी आणून ठेवते, कारण ऐनवेळी मग कसं लागतात। मला ॲक्च्युली सवय आहे या सगळ्या गोष्टी अकस्मात्र करण्याची, त्याच्यामुळे काही गोष्टी अशा आहेत ज्या मी बघितले आणि जे मला आवडले की मी एक्स्ट्रा घेऊन ठेवते, म्हणजे कधी काय असं प्रसंग आलं तर पटकन पुढे करायला होईल। आणि हे मुली आहेत त्यांना मी पुरी आणि श्रीखंड देऊन हळद कुंकू लावून त्यांचा मान करते आहे।
पॅन ठेवला मी गरम करत आणि तेल टाकते त्याच्यात. रेडीमेड पनीर टिक्का मसाला आहे माझ्याकडे, तेच घालून मी पनीर बनवणार आहे. आणि अमूलचं जे आहे ते पनीर आणलेलं आहे. सो हे 200 ग्रामचं आहे आणि याच्यामध्ये हे भाज्या मिक्स करून टाकणार आहे. तर याच्यासाठी जे आहे ते मी एक मिनिट, याच्यासाठी टोमॅटो ग्रेव्ही जे आहे ते वाटून घेतली आहे, याच्यामध्ये लागणार आहे. सो तेल गरम झालेलं आहे, भाज्या मी याच्यात टाकणार आहे आता आणि व्यवस्थित शिजवून घेणार आहे. तर इथे भाज्या ज्या आहेत ते व्यवस्थित तेलामध्ये शिजल्या आहेत 50%. आणि त्याच्यानंतर 3 ते 4 मीडियम साईजचे टोमॅटोज मी घेतलेले, ज्याची प्युरी मी बनवली आहे आणि ती भाज्यांमध्ये टाकून घेतली. ओके, तर इथे 200 ग्राम पनीरचा भाजी जे आहे ते बनते. क्वांटिटी मी सांगते तुम्हाला. आणि जे सुहाना मसाला मी रेडीमेड घेतला आहे तो, जर तुमच्याकडे दूध असेल तर त्याच्यामध्ये घोळून घ्यायचं आहे आणि दूध नसेल तर 1 ग्लास पाण्यामध्ये तुम्ही घोळून त्याला जे टमॅटो प्युरी आपण टाकलं आहे ते 5 मिनटं शिजून द्यायचं आहे. आणि नंतर हे पूर्ण मसाला जे आहे ते व्यवस्थित त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. आता ह्याला आपल्याला मीठाचं हे बघायचं आहे. जर तुम्हाला कमी मीठ लागत असेल तर घालायची गरज नाही, पण तुम्ही प्रॉपर जर मीठ खात असाल तर थोडंफार तुम्हाला घालावं लागेल. आणि मसाल्याचंही असंच आहे, जर तुम्हाला अगदी चमचमीत पाहिजे, थोडंसं तिखट, तर तुम्ही थोडंसं त्याच्यामध्ये लाल मिरची पावडर ॲड करू शकता. मला काही गरज पडली नाही एवढी, पण मी थोडंसं किंचितच ॲड केलेलं आहे. आणि याच्यानंतर पनीर ॲड करा. पनीर ॲड केल्यानंतर 5 ते 7 मिनटं त्याला मंद आचेवरती शिजून द्या. आणि हे बघा, अशी कन्सिस्टन्सी हवी आपल्याला, तेव्हाच हे व्यवस्थित आणि छानपैकी बनून येतं. ओके, तर इथे आमचा ताट झालेला आहे रेडी आणि माझ्या तोंडात पाणी आत्ताही येतं आहे. फक्त सॅलडची कमी होती. सॅलड जर असलं असतं ना तर खूपच मज्जा आली असती. पण आता पण मजाच आली आम्हाला, पण खूप छान वाटलं. मस्तपैकी जेवण झालं आणि छानपैकी बोलतात ना, सण साजराही झाला. सो आमचं मस्तपैकी जेवण झालेलं आहे. आणि ॲक्च्युली आयडिया नव्हती की असं काही म्हणजे कन्यापूजन वगैरे करायला भेटेल. बिकॉज प्रथा जी आहे ती सकाळी ॲक्च्युली गेलेली कन्यापूजनला. एक मिनटं, विंडो खोलते मी. तर कन्यापूजनला ती गेलेली आणि मला सहज असंच विचार आला. आणि जेव्हा ती कन्यापूजनला गेली ना, त्याच्यानंतर मग ती फ्रेंड्स लोकांना घेऊन आली दोघींना, आणि मग ते घरामध्येच होते. तर दोघी पण घरातच होते. तर मला असं विचार आला की दोन्ही मुली आहेत, ॲक्च्युली 5 मुली लागतात त्याच्यासाठी, पण मी बोललं चला जे अवेलेबल आहेत त्यांच्याबरोबर त्यांना आपण हळद कुंकू लावून मान करूया. तर त्यांच्याबरोबर प्रथाला आणि तपस्याला पण बसवलं, कारण ते पण माझ्या घरच्या लक्ष्मी आहेत. प्रथा जी आहे ती हट्ट करत होती की मम्मा मला पण बसायचं त्यांच्यासोबत. तर मी बोलले ठीक आहे. आणि मग नंतर मी विचार केला की 3 जणं कशाला, त्याच्यामुळे मग तपस्याला पण बसवलं. सो 4 जणं झाले. आणि अचानकमध्ये ठरलं, असं काही ठरवून नव्हतं केलेलं. माझ्याकडे काही सामान होते, मुलांचे जे हेअरबँड होते ते ऑलरेडी माझ्याकडे होते, आणि चॉकलेट मी मागवलं बाहेरून, आणि पुरी आणि श्रीखंड मी घरी बनवलंच होतं. सो त्याच्यामुळे बोलले चला त्याच्यामध्येच सगळं होतं आहे, मला एक्स्ट्रा काही करायची गरज नाही लागत आहे. म्हणून मग ते त्यातल्या त्यातच स्वतःच झालं. देवाला माझ्याकडून करून घ्यायचं होतं आणि तेवढंच मनाला बरं वाटलं, समाधानी वाटलं. तर मस्त ढाराढूर झोप येते आता, असं वाटतं की मस्त झोपावं. तर एक छोटंसं स्नॅप घेणार आहे मी आणि नंतर मग संध्याकाळी भेटू. संध्याकाळी बघू, स्टेशनला रामांचं मंदिर आहे, प्रभू श्रीरामांचं, तर तिकडे आपण जाऊ. तर ते मी तुमच्याबरोबर नक्की शेअर करेन. तर चला, थकली आहे खूप, कामं झालेली आहेत सगळी, खूप थकायला झालं आहे, आता झोप येत आहे. संध्याकाळ झालेली आहे आणि तिन्हीसांची दिवाबत्ती करून झालेली आहे माझी. आणि रांगोळी बघा अशा प्रकारे मी काढलेली.
आणि आम्ही सगळे तयार झालो आहोत. कशासाठी हे तुम्हाला पुढे कळेलच. प्रथाची थोडी तब्येत ठीक नव्हती, तिला थोडंसं वॉमिटिंग सेन्सेशन होत होतं आणि पोटात थोडंसं दुखत होतं. त्याच्यामुळे तिने तिच्या कम्फर्टच्या हिशोबाने कपडे घातलेले. आणि हा जो आहे हा माझा ड्रेस आहे जो तप्पूनी हडपलेला आहे, क्या करे. आणि ही जे साडी आहे ही पुष्पा 2मधली साडी आहे. ब्लाऊजचं डिझाईन पहिला तुम्ही बघून घ्या, बाकी पुढे मी तुम्हाला सांगते. लोटस गळा ठेवला आहे, लोटसचे जे पेटल्स असतात त्या हिशोबाने. बरं, पुष्पा 2मध्ये श्रीवल्लीनी ही साडी जेव्हा तिला पायाला विळी लागते आणि पुष्पा जो आहे तिला हळद लावतो पायाला, किचनमध्ये असते ती, तेव्हा तिने ही साडी घातली आहे. तर ही रेप्लिका आहे त्या साडीची. बघताच क्षणी मला आवडलं आणि मी घेतली ही साडी. मला कमेंट करून नक्की कळवा की कशी वाटते माझ्यावरती. तर आम्ही सगळे तयार झालो आहोत गणपती मंदिरला जायला, स्टेशनला. आणि तिथे रामांचं पण मंदिर आहे, म्हणजे त्याच्यातच. तर दर्शनाला चाललो आहोत. तर चला तुम्ही पण आमच्यासोबत. बघा, हाय करा. तर आम्ही स्टेशनला पोचलो आणि इथे छानपैकी भव्य दिव्य सजावट होती. जिथपर्यंत नजर जात होती त्याच्या पुढेपर्यंत सजावट होती. आणि माझ्या पाठच्या साईडला पण बघा, एवढं छान डेकोरेशन केलेलं लाईटिंगचं. तर इथे आम्ही गणपती मंदिरला आलेलो आहोत. आणि जे राम दरबार आहे ॲक्च्युली आतमध्ये, तर हे पूर्ण राम दरबार जे आहे ते पूर्ण अंगूर जे आहेत, ग्रेप्स, द्राक्ष, त्यांनी सजवलेलं. आणि झालं काय की प्रथा हात लावून बघत होती, तर तिथे एक काका होते, त्यांनी तिला ते ग्रेप्स दिले. आणि म्हणजे ती लहान होती ना, तर असंच तिला प्रसाद म्हणून दिलं. आणि ते खरोखरच एवढे गोड होते ना, असे बोलतात ना, द्राक्ष मी आयुष्यामध्ये कधीच खाल्ले नाही. नुसते साखरीसारखे गोड होते ते. जसं काय बोलतात ना, एकदम वेगळाच अनुभव होता. म्हणजे खरंच ती प्रसाद, म्हणजे त्यावेळी मला ना शबरीची आठवण आली, जे बोलतात ना रामांसाठी त्यांनी गोड बोर काढून दिलेले आणि बाकीचे साईडला ठेवलेले. तर हे द्राक्ष पण तसेच गोड गोड होते. गोड आहे ना, खाऊन बघ, असले गोड आहेत है ना, गोड गोड आहेत, एवढे गोड आहेत ना द्राक्ष की विचारू नका. बापरे, खरंच प्रसाद म्हणजे मस्त, एकदम असे गोड 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 साखर आहेत. आम्ही मंदिरातून बाहेर आलो तर तिथे आतिषबाजी चालू होती. तर पुढे गेलो तर रथ यात्रा निघत होती आणि तिथे खूप वेगळे प्रकारचे असे खेळ पण खेळत होते आणि खूप बघण्यासारखं होतं. आणि असे हे जे दिसत आहेत, असं लांबून असं वाटत होतं की हे नकली आहेत, पण ते लाईव्ह होतं. आणि हे महादेवांचं रूप जे कालभैरव आहे ते रूप आहे, जे की एका माणसाने धारण केलं. आणि ते एवढं रिअल वाटत होतं ना की विचारू नका. एकदम असं बघून आहे ना, असं बघितल्यासारखं वाटत होतं. असं वाटत होतं बघतच राहावं, त्यांच्याकडून नजर हटत नव्हती. आणि हे श्रीराम जे आहेत त्यांची जी मूर्ती आहे ती रथवरती असं घेऊन पूर्ण प्रदक्षिणा म्हणजे घालत होते. आणि हे जे आहे ह्याला दंडपट्टा असं म्हणलं जातं. जे महाराजांच्या काळात सैनिक होते, मावळे होते, ते ह्याचा प्रयोग करायचे. आणि खूप बघण्यासारखं ॲक्च्युली होतं. त्याच्यानंतर आम्ही वॉफल खायला आलो, कारण बाहेरचं तेलकट वगैरे काहीच खायचं नव्हतं. आणि घरामध्ये जेवण होतं, त्याच्यामुळे मुलांना काहीतरी खायला द्यायचं होतं, कारण ते थोडंसं हे करत होते की बाहेर आलो आहे, काहीच न खाता जाणार. मूड थोडासा सॅड झालेला. तर बोलत चला ठीक आहे, आपण वॉफल घेऊया, कारण पहिल्यापासून त्यांना वॉफल खूप आवडतं. तर वॉफल खाल्लो आणि
घरी आलो. सो आम्ही आलो आहोत घरी आणि आता जेवणार आहे. दुपारचं जेवण आहे थोडंफार. ॲक्च्युली बाहेर खाल्लं नाही आम्ही, कारण नितीनला थोडंसं पित्त आलं आहे चेहऱ्यावरती, त्याच्यामुळे बाहेरचं अवॉइडच करतो आहे. आणि जेवण तसं पण मी बनवलेलंच. दुपारी पनीरची ग्रेव्ही होती, तर ते जेवणार आहोत आणि झोपणार आहोत. ह्या लोकांनी वॉफल खाल्लं आहे आणि थोडंफार जेवतील हे लोक. सो आजचा दिवस असा होता. खूप छान गेला आणि खूप बरं वाटलं ॲक्च्युली. पालखी वगैरे, पालखी नाही, मिरवणूक होती देवाची आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकारचे अजून दुसरे देव पण होते, जे खूप छान पद्धतीने त्या लोकांनी म्हणजे हे केलेलं आणि खूप बरं वाटलं ॲक्च्युली बघून. फ्रेश झालो. खूप दिवसानंतर बाहेर पडलेलो. मी शोधते आहे की एक्झॅक्टली लाईट कुठे भेटते व्यवस्थित. ओके, तर मजा आली, खूप मस्त वाटलं, खूप बरं गेला आजचा दिवस. सो चला, हा व्लॉग मी इथेच एंड करते आहे. आणि तुम्हाला कसा लागला माझा हा व्लॉग? जर आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सो चलो, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन, बाय, टेक केअर अँड लिव्ह ॲज युजली हॅपीली.